नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर रास आणि त्यांचं करिअर. म्हणजेच मकर राशीच्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात, कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात. याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेमध्ये इतरही जे ग्रह आहेत ते सुद्धा तुमच्या करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वतःची भूमिका बजावत असतात. म्हणजे तसं पाहिलं तर कर्क राशीचे मकर राशीच्या ज्या व्यक्ती असतात ह्या जवळजवळ सर्व करिअरमध्ये दिसतील. मग नेमकं कोणतं करिअर आपल्यासाठी बरोबर आहे हे निवडायचं कसं किंवा हे समजून कसं घ्यायचं, म्हणजेच पत्रिकेतील बाकी ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत त्यानुसार सुद्धा तुमचा करिअरच्या बाबतीत तुम्ही विचार करू शकता. तर या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुमचा स्वभाव, जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं आहे. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो त्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्त्री तत्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रास चर रास आहे. तर या राशीबद्दल सांगायचं झालं तर ही रास इतर राशीपेक्षा बऱ्याच प्रमाणात थोडीशी वेगळी आहे. अर्थात कर्मस्थानामध्ये येणारी असल्यामुळे यांच्यासाठी जबाबदारी, कर्म, काम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणजे कुठल्याही मकर राशीच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर तुम्ही बघितलं तर त्यांच्यामध्ये हार्डकोरपणा किंवा हार्ड वर्किंग नेचर खूप चांगला दिसून कामसू असतात. म्हणजे एखादं काम व्यवस्थितपणे करणं किंवा जिद्द, चिकाटी वगैरे ह्या गोष्टी अतिशय चांगल्या असतात. काम कितीही किचकट जरी असलं तरी ते महिने किंवा वर्षानुवर्ष करत राहतील. ही गोष्ट इतर कुठल्याही राशीमध्ये तेवढी दिसत नाही. यांच्यामध्ये पेशन्स, वाट बघण्याची तयारीसुद्धा खूपच चांगली असते. आता याच्यामागे त्यांचं बालपण थोडंसं दडलेलं असतं. म्हणजेच मकर राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांचं जे बालपण असतं ते तेवढंसं चांगलं नसतं. म्हणजे थोडंसं संघर्ष करत त्यांना बालपणा काढावं लागतं. अर्थात हा जो संघर्ष आहे हा पैशाकरता सुद्धा असू शकतो किंवा नातेसंबंध जपण्यासाठी सुद्धा असू शकतो. साधारणतः नातेसंबंधामध्ये सुद्धा त्रासदायक गोष्टींना यांना सामोरं जावं लागतं. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा यांचं बालपण थोडं संघर्षमय गेलं असल्यामुळे यांना पैशाची जी व्हॅल्यू काय असते ही चांगली माहिती असते. म्हणजे पैशाची किंमत नेमकी काय आहे ती माहिती असते आणि त्यामुळेच या ज्या व्यक्ती असतात या पुढे जाऊन स्वतःच्या जबाबदारीला किंवा करिअरला सर्वात जास्त महत्त्व देतात. म्हणूनच त्यांच्यामध्ये चिकाटी, जी मगाशी सांगितलं, किंवा हार्डवर्किंग नेचर किंवा गोल ओरिएंटेशन किंवा संपूर्ण समर्पण हा जो भाग आहे हा भाग परिस्थितीने यांना शिकवलेला असतो. त्यामुळे त्यांचा तो अंगभूत झालेला असतो. म्हणूनच मकर राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःचं जे करिअर आहे हे कितीही शून्यापासून जरी सुरुवात केली तरीसुद्धा साधारणतः 40-45 पर्यंत ते स्वतःच्या करिअरच्या अगदी टॉपपर्यंत जातात आणि ते जे टॉपपर्यंत जातात किंवा अगदी शेवटपर्यंत जातात ते टिकवतात सुद्धा. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. आणि या राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांचे पाय जे असतात ते नेहमी जमिनीवर असतात. म्हणजे जमिनीवरचा पाय त्यांचा सुटत नाही किंवा हवेत ते तरंगत नाही. म्हणजेच मोठ्या यशाने हुरळून जात नाही. तर साधारण ह्या ज्या राशीच्या व्यक्ती असतात या व्यक्तींना मॅच्युरिटीसुद्धा अशाचमुळे आलेली असते. कारण मुळातच थोडंसं संघर्ष करून आयुष्य केलं असल्यामुळे मॅच्युरिटीची जी लेवल आहे, जी पातळी आहे ही यांच्यामध्ये उत्तम प्रकारे दिसून येते. मकर राशीच्या छोटी जरी तुम्ही मुलं बघितली तरी त्यांचं वागणं, बोलणं हे साधारण अशाच प्रकारचं असतं. पैशाची किंमत त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. म्हणजे पैसे कसे कमवायचे, कसे टिकवायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे आणि कशा प्रकारे पैसे वाढवायचे याच्या संदर्भातलं यांचं ज्ञान खूपच चांगल्या प्रकारचं असतं. यांचं व्यक्तिमत्वसुद्धा तसं पाहिलं तर चांगलं असतं. नीटनेटकेपणा, सुव्यवस्थितपणा यांच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसून येतो. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींना असं काही नसतं. सध्याचा जो ट्रेंड आहे, साधारण आपल्याला जे काम आवडतं किंवा आपल्या मनपसंत जे का तुम्हाला गोष्टी आवडतात त्याच्याशी संबंधित जर का तुम्ही करिअर केलं तर अर्थातच करिअरमध्ये फार मोठी झेप तुम्ही घेऊ शकता किंवा उडी घेऊ शकता. ही गोष्ट मकर राशीच्या बाबतीमध्ये तेवढीशी बरोबर नाही. म्हणजे मकर राशीचं असं असतं की जी आपल्याला संधी मिळेल, जे समोर काम येईल तेच काम आपल्या आवडीचं बनवायचं. सुरुवातीला ते आवडत नसलं तरी हळूहळू त्या कामामध्ये इंटरेस्ट तयार करायचा, हळूहळू त्या कामामध्ये पुढे जायचं आणि ते काम आपल्या आवडीचं बनवायचं आणि त्या कामामध्ये नंतर मास्टर व्हायचं. तर ही जी गोष्ट ही गोष्ट मकर राशीला अतिशय उत्तम प्रकारे जमू शकते. कारण त्यामध्ये जो पेशन्स असतो तो खूपच चांगला असतो. वाट बघण्याची तयारी यांच्यामध्ये खूपच चांगली असते. म्हणजे साधारण मकर राशीच्या ज्या व्यक्ती असतात या कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. मग नेमकं ठरवायचं कसं की क्षेत्र कोणतं आहे? लक्षात घ्या, याकरता तुम्हाला पत्रिकेतील बाकीचे जे ग्रह आहेत हे बऱ्याच प्रमाणात उपयोगी ठरतील.
जसे की आपण एक एक ग्रहाबद्दल बोलू की जेणेकरून तुम्हाला मुद्दा हा नेमका समजू शकेल. जसं की तुमच्या राशीमध्ये म्हणजे जरी तुमची मकर रास असेल आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर का रवी जो ग्रह आहे हा मेष, सिंह किंवा धनु राशीमध्ये असेल तर तुमच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी खूपच चांगली असेल. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये लागणं हे तुमच्यासाठी त्या तुलनेने सहज होऊ शकेल. त्याचप्रमाणे ज्याला आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की स्वतःचं काहीतरी करून दाखवण्याची जी उमेद आहे ती तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लीडरशिप क्वालिटीज सांगितली, त्यामुळे तुम्ही स्वतःचा बिझनेससुद्धा करू शकाल. आता लक्षात घ्या, मकर राशीच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांच्या आयुष्याकडून खूप मोठ्या अपेक्षा नसतात, पण तो बिझनेस जरी त्यांनी छोट्या प्रमाणात जरी सुरुवात केला तरी हळूहळू त्या बिझनेसमध्ये ते मोठे होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का रवी तुमचा अशा प्रकारे मेष, सिंह, धनु राशीमध्ये असेल आणि जर का तुमची मकर राशी असेल तर तुम्ही राजकारणात सुद्धा जाऊ शकाल आणि तुम्ही फेमस होणं किंवा तुमच्याबद्दल जी इमेज चालली असणं हा भाग सुद्धा होऊ शकतो. तर साधारणतः सरकारी नोकरी, बिझनेस किंवा राजकारण यामध्ये तुम्ही खूप मोठा पल्ला गाठू शकाल. याचप्रमाणे मंगळ जर का तुमच्या कुंडलीमध्ये वृषभ, कन्या, मकर, मेष, वृश्चिक या राशीमध्ये असेल तर तुमच्या राशीचा जो राईज आहे हा जबरदस्त दिसून येईल. काम करण्याचा उरक किंवा झपाटा हा जबरदस्त दिसून येईल. खास करून जर का मकर राशीमध्ये असेल, कारण तिथेच चंद्रसुद्धा असेल, मंगळ असेल, तर याला लक्ष्मीदायक योग म्हणतात. तुम्ही जे आहात ते म्हणजे जर का मकर राशीमध्ये मंगळ असेल आणि चंद्रही तुमचा तिथेच आहे तर साधारणतः तुम्ही फार मोठी अशी आयुष्यात झेप घेऊ शकाल. वृषभ, कन्यामध्ये जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला पैशाची किंमत खूप चांगल्या प्रकारची ठाऊक असेल. कमिशनचे धंदे आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवसायामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसुद्धा लागण्याची शक्यता जास्त असते. यांच्यामध्ये कार्य करण्याची धमक ही जबरदस्त दिसून येईल. ज्या ठिकाणी शिस्त आहे अशा प्रकारचे खाती किंवा पोलीस, मिलिटरी, फायर ब्रिगेड, कस्टम, नार्कोटिक्स अशा प्रकारची शिस्तीची जी खाती, युनिफॉर्म ड्युटी ज्याला आपण म्हणतो, त्या खात्यांमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि जीवनामध्ये पुढे जाण्याची जी जबरदस्त एक ताकद आहे ती तुमच्यामध्ये खूप चांगला आहे. सळसळणारा तुमचा उत्साह दिसून येईल आणि तुम्हाला साधारणतः सांगायची गरजच नाही की कोणत्या क्षेत्रात जायचं आहे. तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतःच निवडू शकाल जर का तुमच्या कुंडलीमध्ये मकर राशी असून मंगळ जर का वृषभ, कन्या, मकर, मेष आणि वृश्चिक राशीत असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का बुध हा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये मेष, तूळ किंवा कुंभ राशीत असेल, म्हणजे मेष, तूळ किंवा मिथुन, तूळ आणि कुंभ राशीमध्ये जर का बुध असेल आणि कन्या राशीमध्ये सुद्धा बुध असेल तरीसुद्धा तुमची जी कुंडली आहे ही बौद्धिकदृष्ट्या अतिशय चांगली ठरेल. खास करून वृषभ, मकर आणि कन्या राशीतुद्धा जर का बुध असेल तर धरून चला की तुम्हाला पैशाचं जे नॉलेज आहे हे अतिशय उत्तम आहे. बँकिंगचे जे क्षेत्र आहे, कमिशनचे जे धंदे आहेत, शिक्षण खाते आहे, त्यामध्ये तुम्ही खूप मोठा पल्ला गाठू शकाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची जी वृत्ती आहे, म्हणजे कम्युनिकेशन जी स्किल आहे, संवाद साधण्याची जी कला आहे ती तुमच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारची असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र जो ग्रह आहेत हा कर्क, वृश्चिक, मीन, वृषभ आणि तूळ या राशीमध्ये असेल तरीसुद्धा तुम्ही जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकाल. खास करून कलेचे जे क्षेत्र आहे किंवा फॅशनची जी क्षेत्र आहेत त्यामध्ये तुम्ही फार पुढे जाऊ शकता. अर्थात याला थोडं हळूहळू तुम्ही जाल, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काय क्षेत्र सांगतोय त्यामध्ये तुम्ही हळूहळू पुढे जाल, परंतु पुढे जाल एवढं नक्की. आणि त्या क्षेत्राशी संबंधित जी आवड आहे, आवड तुम्हाला लहानपणापासूनच दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही खूप मोठा पल्ला गाठू शकाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमच्या पत्रिकेमध्ये जो शनी आहे हा शनी मिथुन, तूळ, कुंभ आणि मकर राशीमध्ये असेल तरीसुद्धा तुम्ही आयुष्यात फार मोठा पुढे जाऊ शकता. की ते एकच गोष्ट महत्त्वाची आहे, जर का मकर राशीमध्ये जर का शनी असेल तर तुमचा जो जन्म आहे हा 7.5 मधला आहे. म्हणजेच जीवनामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा हळूहळू होतील, झटपट पटापट गोष्टी होणार नाही. अर्थात तशा प्रकारची तुमची मानसिकतासुद्धा असेल, परंतु कधी कधी काय होतं की गोष्टी जास्त प्रमाणात लांबल्या तर फ्रस्ट्रेशन हे थोडंसं जास्त यायला लागतं. परंतु काळजी करू नका, हा जो तुमचा शनी जरी मकर येतला असेल, जरी तुमचा 7.5 जन्म असले तरी तुम्ही जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकाल. कदाचित त्याला थोडासा वेळ जास्त लागू शकेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे 40-45 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात तुम्हाला स्थावरता आलेली असेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं, हे ग्रह जर का तुमच्या आता जे सांगितले ग्रह ते त्या राशीमध्ये असतील आणि जर का मकर राशी असते तर साधारणतः तुम्ही जरी जीवनात हळूहळू सुरुवात केलेली असेल तरी साधारणतः 35-40 पर्यंत तुम्ही महत्त्वाचे मोठे टप्पे गाठू शकाल, याबद्दल अजिबात दुमत नाही.
या व्यतिरिक्त जर का हे जे ग्रह सांगितले हे ग्रह तुमच्या त्या राशीमध्ये नसतील तर मग नेमकं काय करायचं आहे, त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. आणि त्यानुसार म्हणजे इतर ग्रह किंवा यामध्ये ग्रहयोगसुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मग ते ग्रहयोग कशा प्रकारचे आहेत, कोणत्या राशी नक्षत्रात आहेत हे पाहून तुमच्या जे करिअर त्या संदर्भातल्या गोष्टी जास्त प्रमाणात डिटेलमध्ये सांगता येऊ शकतील. तर मित्रांनो, हे होतं मकर रास आणि त्यांचं करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.